आपले केस फक्त लांब असून चालत नाहीत, तर ते नॅचरली चमकदार हवेत, शिवाय दाटही हवेत. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजेत? पहा, माझे आता बऱ्यापैकी दाट झालेले आहेत. तर त्याच्यासाठी मी केलेला आहे एक घरच्या घरी तेलाचा उपाय. तर तो पाहूया आपण कसं काय ते तेल बनवायचं. इथे मी घेतलेला आहे भीमसेनी कापूर. अगदी अर्धा ग्रॅम एवढा तुकडा घ्यायचा आणि तो चुरून घ्यायचा. त्याच्यात अगदी अर्धा चमचा कॅस्टर ऑइल टाकलेला आहे, म्हणजे एरंड तेल, आणि 3 चमचे आवळा तेल टाकलेलं आहे, 3 चमचे खोबरेल तेल टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या अगदी भांगाभांगामध्ये लावायचे. पण हे कधी लावायचं? तर दुसऱ्या दिवशी आपण केस धुतो त्याच्या आदल्या दिवशी लावायचं. असं व्यवस्थित मॉलिश करून घ्यायचं आहे. स्वतःच्याच हातांनी करायचं आहे, म्हणजे आपल्याला छान कळतं. आणि असे केस ताणून त्याला थोडासा व्यायाम द्यायचा आहे, म्हणजे केस चांगले बळकट होतात. तर अशा प्रकारे मस्त मालिश केलेली आहे आणि व्यायामसुद्धा केसांचा झालेला आहे. तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरायचे नाहीत, तर अगदी 1-2 तास तसेच जाऊ द्यायचेत. आपली कामं करून घ्यायची आहेत. केस बांधून ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर तासाभराने किंवा 2 तासाने तुम्ही केस विंचरायला घ्यायचे आहेत. अगदी लाकडी कंगव्याचा उपयोग करायचा आहे. मी याआधी पण सांगितलेलं आहे, प्लास्टिकचा कंगवा यूज नका करू, तर लाकडाचा कंगवाच यूज करा. एकसुद्धा केस तुमचा गळणार नाही. त्या व्यतिरिक्त आपण खाण्यामध्ये ड्रायफ्रुट्सचं सेवन करायचं आहे, म्हणजे 4 बदाम आणि 2 अंजीर हे रोज आपण खाल्ले गेले पाहिजेत. आणि त्याशिवाय एक आपल्याला आवळा खायचा आहे. दुसऱ्या दिवशी केस धुतल्यावर पहा किती सुंदर झालेले चमकदार